हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला पनीर बटर मसाल्याची रेसिपी सांगणार आहे आणि ही भाजी तुम्ही एकदा बनवाल ना, तर तुमच्या घरी वारंवार ह्याच भाजीची फर्माईश होईल. कारण हॉटेलपेक्षाही सुंदर ही भाजी होते. तुम्ही हॉटेलची भाजीच विसरून जाल. तर ही बनवायला अगदी सोपी आहे. तर चला मग मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर आपण काय करायचंय, 3 टोमॅटो, बेडग्या मिरच्या, 10-12 काजू, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर ह्या बेडग्या मिरच्यांची मी देठं काढून हे डायरेक्ट आपण वाटून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्येच आपण हे 10-12 काजू पण मी घालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मगज असतं ना, त्याच्या बिया पण घालू शकता. पण माझ्याकडे नव्हत्या तर मी नाही घातल्यात. ह्या 2-3 हिरव्या मिरच्या घातल्यात. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग 1-2 पण घालू शकता. त्यानंतर मी 4-5 लसूण टाकले. मी सालीसकटच लसूण वापरते कारण त्याची चव येते म्हणून. त्यानंतर मी हे 3 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजचे आणि ते मी प्रॉपर कट करून आपल्या वाटणामध्ये टाकणार आहे कारण ते वाटले जातील म्हणून. तर हे मी असे कापून लगेच हे मिश्रण वाटून घेणार आहे. आणि हे आपल्याला मिश्रण अगदी बारीक वाटायचं आहे कारण ह्याची अगदी बारीक पेस्ट करायची आहे. अरचकच्चं किंवा असं म्हणजे थोडं पण त्याच्यात हे नाही राहिलं पाहिजे, अगदी बारीक वाटायचं आहे. आता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता मी हे पनीर आणलं होतं 1/2 किलो. तर ते ना नेहमी पनीर आणताना ना ही गोष्ट लक्षात ठेवायची की जे पॅकेटवालं पनीर असतं ना, ते शक्यतो वापरायचे नाही कारण ते ना खूप कडक असतं आणि त्याच्यामध्ये ना प्रिझर्वेटिव्ज असतात. त्याच्यामुळे ना ते थोडं शिळं असं वाटतं मला. आणि जे आपण डेअरीतून आणतो ना, ते सॉफ्ट असतं त्याच्या मानाने. तर मी डेअरीतूनच आणते नेहमी. आणि पनीर मी ना आधी हे पनीर पूर्ण आहे ना तळून घेणार आहे. म्हणजे जास्त असं तळून नाही, थोडंसं फक्त त्याचं एक कच्चटपणा निघून जाण्यासाठी. तर तो कच्चा असतो ना, त्याचा स्वाद तो निघून जातो म्हणून थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघा ह्या मोमेंटलाच मी हे सगळे पनीर काढून घेणार आहे. असे मी दोन्ही बॅच आता 2दा मी हे टाकलेत. तर हे 2दाही मी तसेच फ्राय करणार आहे. आणि ही भाजी ना बनवायला अगदी सोपी आहे. फक्त याच्यामध्ये ना थोडा पेशन्स आपल्याला लागतो कारण मसाला तो भाजेपर्यंत. बाकी तुम्ही ही भाजी कधीही बनवा आणि अगदी पटकन आणि झटपट होते. त्यानंतर मी ह्या 1.5 कांदा घेतलेला आहे कारण कांदे हे मोठ्या आकाराचे होते म्हणून मी नाहीतर मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 2 पूर्ण घ्या. पण हे मोठे होते म्हणून मी 1.5 घेतलेला आहे. तर हे पण मी असे एकदम बारीक चॉप करून घेते आहे. आणि ते आपण लगेच भाजीच्या फोडणीला तयारीला लागू. तर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी सर्वात आधी ना अमूल बटर घालणार आहे. तर बटर आपण घालतो ना त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये तेलही घालायचं आहे कारण बटर आहे ना लगेच जळतं म्हणून तेल पण मिक्स करायचं आहे. कधी नुसत्या बटरची फोडणी नाही द्यायची. आणि त्याच्यामध्ये हे जिरं घातलेलं आहे मी. आणि जिरं थोडंसं असं फुटायला लागलं की त्याच्यामध्ये लगेचच मी हा कांदा घातलेला आहे. आणि हा कांदा आहे ना आता आपल्याला प्रॉपर भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि या मोमेंटलाच याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे. आता तीही थोडीशी भाजली. त्यानंतर हे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आता हे पण थोडंसं परतल्यानंतर जो आपला मसाला रेडी केला आहे तो घालणार आहे. तर आता हा मसाला आपल्याला एक 5 ते 7 मिनटं चांगला परतायचा आहे जेणेकरून त्याचा जो टोमॅटोचा कच्चापणा असतो किंवा काजू वगैरे आपण टाकलेले आहेत त्याचा सगळा कच्चापणा निघून जाण्यासाठी. हा सुहानाचा बटर मसाला आहे, पनीर बटर मसाला. हा मसाला ना खरंच खूप छान आहे. तुम्ही ना तुमच्या जेवणात एकदा हा वापरून बघा. खरंच खूप सुंदर आहे हा मसाला आणि ह्या मसाल्याने प्रॉपर त्या भाजीला चव येते. त्यानंतर हा बघा आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर मी त्यात पनीर घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता हे परतून घेतल्यावर मी काय करणार आहे, ह्याच्यावर आहे ना ह्याच्यात मीठ घालणार आहे. आणि मीठ घातल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं एक उकळी फुटायला देणार आहे. तर 5 मिनटं आपण आहे ना त्याला झाकण ठेवून शिजवणार आहोत. तर आता झाकण ठेवलं आहे मी आणि 5 मिनटानंतर बघा मस्त असं तेलाची तरी आल्यावर आणि छान असं आपलं पनीर बटर मसाला रेडी आहे. तर ह्याच्यावर आहे ना ह्या मोमेंटला
थोडीशी कसुरी मेथी घालायची असते, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी कोथिंबीरच घातली डायरेक्ट, नाहीतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. आणि मस्त आपला रेडी झालाय पनीर बटर मसाला. एकदा नक्कीच करून बघा.